काय वाटते? आज मूलच्या कॉलेज ग्राउंडवरती स्वच्छता अभियान करण्यात आला. आपण जिथं बसतो आणि तिथं संध्याकाळी पार्ट्या करतो, म्हणजे दारू पितो. ह्या सगळ्या बाटल्या ह्या जिथं आपण बसतो त्याच्या साईडचे आहे. आणि हे बसण्याचं जे दिलं आहे हे प्रशांत भाऊ समर्थ यांनी नगरसेवकांनी दिलेलं आहे. आणि हे कल्पना चावला यांनी दिलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे डस्टबिन लावलेले आहेत खूप सारे, पण आपण त्याच्यात कचरा टाकत नाही, कुठेही कचरा नेऊन फेकून देतो. आणि हा आपण पार्टी केलेल्या हा सगळ्या बाटल्या इथे पडलेल्या आहेत. आणि तुमच्यासाठी सगळी स्वच्छ आणि सुंदर अशी बैठक आम्ही करून दिली. म्हणजे मागच्यापासून समोरपर्यंत झाडझूड करून एकदम क्लीननेस, म्हणजे आल्यावर मोकळा श्वास घेता आला पाहिजे. सकाळी खूप जण इथे येतात फिरण्यासाठी. आणि शुभम, बबलू आणि मी आम्ही आज ठिकाणी सगळी स्वच्छता केली. म्हणजे प्रत्येकाने असा विचार केला तर हा ग्राउंड चांगला राहीलच. आपल्याला ग्राउंड पाहिजे खेळण्यात, धावण्यासाठी, क्रिकेटसाठी हे पाहिजे, पण ग्राउंडवरची स्वच्छता नाही पाहिजे. म्हणजे सगळ्यांनी असा विचार केला आपला ग्राउंड म्हणून. दिवाळीत येऊन आपण दिवे लावतो, एक दिवा लावतो ना, तसा एक कचरा उचलला ना तर हा ग्राउंड खरंच स्वच्छ आणि सुंदर राहीलच. पण अशी आपण सगळ्यांनी आशा ठेवा. आणि हा कचरा जो आहे आपण डस्टबिन लावले तिथे टाका, जेणेकरून स्वच्छ आणि सुंदर करता येईल. आणि पूर्ण परिसर स्वच्छ आणि सुंदर आपण करून दिलेला आहे. कचरा आहे आणि हा घरगुती कचरा आहे. म्हणजे आपण एवढे बिनडोक लोक आहोत, घरासमोर घंटागाडीचे ते कचरा टाकत नाही आणि कॉलेजच्या ग्राउंडवरच्या साईडला आणून टाकतो. म्हणजे आपण हा परिसर कुठेतरी खराब करण्याचं काम करत आहे. असं करू नका. तुम्हाला नगर परिषदेनं घंटागाडी दिली आहे, त्या घंटागाडीतच कचरा टाका. थोडी तरी मनाची तरी ठेवा लाज, आणि कचरा डस्टबिनमध्ये टाका, जेणेकरून आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर.